नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। लहान भावाच्या विवाहासाठी अहमदाबादवरून पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे मामाच्या गावाला निघालेल्या बडगुजर कुटुंबावर काळाने घाला घातला आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील नवापूर शहराजवळ असलेल्या देवलफळी पुलावर झालेल्या भीषण अपघातात 51 वर्षीय पुष्पाबाई अनिल बडगुजर राहणार अहमदाबाद यांचा जागीच मृत्यू झाला। तर या अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले असून 2 चिमुकल्यांसह अन्य सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार वाहन क्रमांक GJ01W 9093 ही मारुती वॅगनार कार सुरतवरून पिंपळगाव हरेश्वरच्या दिशेने जात असताना नवापूर शहराच्या देवलफळी पुलावर चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने काल दुभाजकावर जोरात आदळली। धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला। या भीषण अपघातामध्ये पुष्पाबाई अनिल बडगुजर यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमित अनिल बडगुजर वय 21 आणि सविता भूषण बडगुजर वय 28 यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तसेच भूषण अनिल बडगुजर, देवयानी भूषण बडगुजर, त्रिशू भूषण बडगुजर यांना किरकोळ दुखापत झाली आहे। अपघातानंतर वाहनामध्ये असलेल्या 2 चिमुकल्या मुलींनी आपल्या आजी, आई आणि काकांची गंभीर अवस्था पाहत मोठ्याने रडायला सुरुवात केली। हा प्रसंग पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिक भावुक झाले। परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढले आणि नवापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। त्यानंतर गंभीर जखमींवर पुढील उपचार सुरू करण्यात आले। विशेष म्हणजे अहमदाबाद येथे वसवास असलेले बडगुजर कुटुंब भूषण बडगुजर यांचे लहान बंधू मनोज बडगुजर यांच्या 22 जून रोजी होणाऱ्या विवाहासाठी आपल्या मामाच्या गावी पिंपळगाव हरेश्वर येथे जात होते। लग्नाच्या तयारीचा आणि आनंदाचा माहोल असतानाच अचानक झालेल्या अपघाताने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। आईच्या निधनामुळे कुटुंबियांसह नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली असून पिंपळगाव हरेश्वर येथे हळहळ व्यक्त केली जात आहे। या दुर्दैवी घटनेमुळे शोकमय वातावरण निर्माण झाले असून नवापूर पोलिसांकडून अपघातासंदर्भात नेमक्या कारणांचा शोध सुरू आहे। एशियन न्यूज साठी प्रतिनिधी नवापूर। धन्यवाद। महाराष्ट्र की तरफ जा रही थी। नवापुर के ब्रिज पे नहीं है, एक्सीडेंट हुआ है। वो डायरेक्ट ओवरटेक करके सामने वाला डिवाइडर में घुस गया है। तो 2-3 जन जख्मी हुए, हमने निकाले और एक लेडीज़ की अंदर ही मौत हो गई है गाड़ी के अंदर। हमने बाकी के लोग को बचाने की कोशिश कर रहे, अभी एम्बुलेंस में लेके गए सरकारी दवाखाने में।